घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत बदल. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या बोगी चढवल्या जाणार. आनंदनगर चौकातील मेट्रो ट्रॅक बोगीवर चढवण्याचं काम सुरू, तर आज आणखी 4 डबे चढवले जाणार. पश्चिम रेल्वेनं 15 ठिकाणी लोकल गाड्यांवरील वेगमर्यादा हटवली. लोकल आता अधिक वेगानं धावणार, प्रवाशांचा वेळ वाचणार. पुणे मुंबईत द्रुतगती मार्गावर चार्जिंग स्टेशन बांधण्याचा रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून वगळल्यानं इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5285 सदनिका आणि बदलापूरमधील 77 भूखंडाच्या विक्रीची लॉटरी काढण्यात येणार. आतापर्यंत 5000 घरांसाठी 1.25 लाख अर्ज भरणा प्रक्रियेला 28 ऑगस्टपर्यंत मुदत. पुण्यातील प्रसिद्ध चंदूकाका सराफ या दागिन्यांच्या दुकानात बनावट जीएसटी सर्टिफिकेटचा वापर करून फसवणूक. आरोपीकडून 2,10,00,000चे दागिने जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरण ओसंडून. मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आवक. नौदलात 2 नवीन युद्धनौकांचा सहभाग. भारतीय नौदलाची शक्ती वाढवणाऱ्या युद्धनौकांचं आज उद्घाटन. विशाखापट्टणम इथून उदयगिरी आणि हिमगिरी तैनात होणार. नरेंद्र मोदींच्या डिग्रीची माहिती सार्वजनिक होणार नाही. दिल्ली हायकोर्टानं केंद्रीय माहिती आयोगाचा निर्णय फिरवला. केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश दिल्ली हायकोर्टाकडून रद्द. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांचं नुकसान. डोडामधील 3 पादचारी पूल वाहून गेले. कुल्लू मनालीमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. नद्या आणि नाले दुथडी भरून. बियास नदीनं रौद्ररूप धारण केलं. उत्तर काशीच्या गंगा आणि यमुना खोऱ्यात पावसाची हजेरी. ठाणे, धारासू आणि नालुना जवळील ढिगाऱ्यांमुळे गंगोत्री महामार्ग बंद. हिमाचल प्रदेशमधील किन्नौरच्या पानवीमध्ये ढगफुटी. सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढली. और पूरी